पैशाचा उपयोग काय? ठाण्यातल्या 100 वर्ष जुन्या सिव्हिल रुग्णालयाचा पुनर्विकास करण्यात आला असून या रुग्णालयाचं काम आता अंतिम टप्प्यात आहे। सिव्हिल रुग्णालयाच्या पुनर्विकासानंतर ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यातील रुग्णांना जोखमीच्या उपचारांसाठी मुंबई गाठावी लागणार नाही असा विश्वास व्यक्त केला जातोय, कारण बहुतेक सारे उपचार याच रुग्णालयात उपलब्ध होणार आहेत। सिव्हिल रुग्णालयाची जुनी इमारत पाडण्यात आली असून त्या ठिकाणी तब्बल 527 कोटी रुपये खर्च करून नवं मल्टी स्पेशालिस्ट सिव्हिल रुग्णालय उभारण्यात आलंय। या नव्या रुग्णालयाचा बदललेला चेहरा मोहरा येत्या काही महिन्यात दिसणार आहे। 100 वर्षाच्या घरातलं जुनं सिव्हिल हॉस्पिटल तोडून आपण सिव्हिल हॉस्पिटल बांधतोय। हॉस्पिटलचं बांधकाम अंतिम टप्प्यात आहे। बिल्डिंग जवळपास बाहेरनं छान दिसते, तयार झालेली दिसते। त्यामुळे लोकांचा प्रश्न येतो की याचं लोकार्पण कधी होणार आहे, हॉस्पिटल चालू कधी होणार आहे। आणि बऱ्याच लोकांचा प्रश्न जो आहे त्यांना मी एक सांगू इच्छितो की बिल्डिंग जरी बाहेरनं तयार दिसत असली तरी आम्हाला वार्ड, ऑपरेशन थिएटर्स आणि मध्ये सगळे काम चालू आहे, इंटेरियरचं काम चालू आहे। इलेक्ट्रिसिटी आपण येरोलीवरनं आणणार आहे, जवळपास 6-7 किलोमीटरचा टप्पा आहे। आणि या बातमीनंतर मुंबई ईस्ट वेस्टमध्ये घेऊयात एक ब्रेक, पण तुम्ही पाहत राहा एबीपी मनोज